रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 श्री राम समर्थ। किती कामना पूर्ण व्हाया, किती भाविती देह व्याधी हराया, कृपा दृष्टीने त्यासी आनंद देती। नमस्कार त्या ब्रह्मचर्यमती श्री सद्गुरु श्री ब्रह्मचर्य महाराजांना। जय जय सद्गुरु क्षीरसागरा परंपरा परात्परा मनोहरा कृपाशीला तुझे उद्राज आनंद जगले झाले जाती। आनंद भक्त गाले गाली राम श्रीराम कृपामृता भरला पूर्ण नाकी जोडले गेलेले सर्वांगी पवित्र गीता तेने गेलेले तळाशी जिथे क्षीरसागर नवासी लक्ष्मी जनासे दासे शेषपुढे राम तर्फे आनंद झाले। पुन्हा संस्कृत झाले तुझे माजून उतरले भरपूर रायास राम सद्गुरु सागरा तुमचे पोटी अनंत रत्ने असती गुमटी मुले वसुंधरा पिटी भाग्यवंताला विश्राम भक्ती प्रभाल ठाई ठाई वेद बसले दिग नाही शांती भक्त केशवती बाई अमोरणी सुतली राम कीर्तीच्या उसळती लाटा अनुदनी गरजे मोठा माया जटीची जपटा म्हणून राम साक्षात्कार पेण्यावरला त्याने जीवा सरकार लागला असंख्य समुदाय लोटा तुमचे ताई राम ओळे भाग्य सज्जन कीर्ती वा तुमचे चरण केले सीताराम सीताराम असो वैसी गुरुपूर्ती सकिता होते केले विजयश्री तेथे मानवर भक्ती करता बोलण श्रीराम शब्द ब्रह्मवेद बोल योगी ब्रह्मवासला चंचल येणे नातुले ईश्वर राम शब्द लागव हा भाव आहे तो चंचल भाव अनुभव यावून राम अज्ञान या शब्दगण तेची दया अधिष्ठान तेची तरी समाधान गुरुजपले राम परिंतीची देवी अंगाकारले दया करण्याचे झाले पत्रे पुष्पे फले आणि जले तोषले परमात्मा राम तैसी उत्तमा शाकेनवे परी आवडी अंतरी उठता है तेने बोलणे पाहले मानून यासावी राम तीन रसांची मावरी अज्ञान रघुकांची सावली फक्त काधार्थ पावली कलियुगीवर विश्राम तेथे आनंद शरणाले वापराले तुझे हे धीर दाबले समर्था ही सहीर पुंटी कथा त्याचा दोषी बोलविता आघा सिंधू तरुणीचा एक गमासला श्रीनी देशोदेशी प्रवास केला जेथे तेथे सत्समुदाय वाढला दर्शने विजयाला शरणा साधू आले ऐसे वदती बहुत लोक दर्शना जाती दर्शने आनंद होती त्यापासून श्रीराम नास्तिक कट बाष्कळ अर्थ जिज्ञासू आणि निर्मळ प्रापंचिक कामनेने विकल झाले का श्रीराम अथवा विविध तापेजे पडले किंवा ज्ञानाचे उगेले परमार्थ हे दर्शनी चाले असे होत श्रीराम कित्येक उगास बहुविधी करून परस्पर शेजमध्ये विधेयक कर्मटे सिद्धी नामधारका श्रीराम आयशा धारतही अनेक कित्येक भाविक भावनेची श्रमिक धार्मिका शुद्ध भावना धरून येती लोकांना जीवांच्या कल्पना किती म्हणून सांगा विश्राम दुष्ट होता पायी उर्वी मावती सर्वही भक्ती बाजार होती नम्रवती गुजरीता जीव आता जीव शिकव तो निर्विकल्प घेई धाव निर्विकल्प राहाव सतेचे संप्रश्राम ज्यांनी जनार्दन ओळखला दयेचा ठाव कोटी बोलला आपना होता फिरता झाला सरी सरण राम अज्ञानी विकल्प मिळाले अंकने राव उडले जेणे काय निर्माण झाले इच्छा माया सगळं मजरा तेने चित्री झुंजता केला पळूनी वायू सागणारे रोन राम असो संगती आले ते धरले दर्शने आनंद झाले ज्ञान शांती साक्षात्कारले पाहुणी झाले जगदीराम बुद्धी दया आणि सत्ता राजयोग आणि नम्रता नीती भक्ती विरक्तता दाक्षिण्य सर्वत्र राम नामाचा गजर उपासना निरंतर स्वधर्म प्रेमी सागर लीलता पावनी राम जो साक्षात हनुमंत दया वरिंदा कोण पुरुष बाह्य लक्षणे काही विशेषार पूर्ण जे कोणी शरण आले ते सन्मार्गी लागले यह परसौख्य वाले पावनी राम 14 सिद्ध झाले असती ऐसे शत्रुवरती आणि खुलीच्या अंगीती कोण करीसला गुरुवचनी विश्वास धरला तो तरुणी आ गेला
विकल्प आळस ज्याने केला तो राहिला निघलेच राम. या भव्य भरतखंडात अनंत झाले पदांगे जो त्याचा न लागे अंत. काही प्रसिद्ध करून राम सगळा करून नमस्कार जेथे तुरुंची किंग्र तुमच्या कथा वर्णाव्या थोर द्यावी जातात राम. समर्थ आणि कल्याण तैसे श्री गुरु आणि आनंद सागर जाण यांची कथा विस्तरण राम. ओगलाय मध्ये अंबड तालुका तिथे पिंपळ गावी निका कुलकर्णी अंताजी बुद्धे करकार सुश्रीराम त्या तिजाला ऐकून गोविंद नामे संबोधितो भक्ती देखून राम. काही काळ उठल्यावरी अंतो बागेले इंदुरी काही धरून चाकरी प्रपंचपार चालू राम. गोविंदा थोर झाला तो शाळेची घातला तेथे भजन करू लागला आणि खोराशी गेलो राम. म्हणून शाळे येऊ देती इतरा बिघडली होती यासी सरासरी त्यामध्ये येऊ लागले राम. शिवालय जाऊन बसावे झाले राम नाम घ्यावे दातो तीर्थ सर्व काळे जातील राम. ऐसे कविता सगळ्यासी बंद झाले वैकुंठवासी दशे वर्षी गोविंदासी मा अत्यंत राम. काही ना शेषरा भवन देखील बोला देव चोच मारा म्हणती काय कसे राम. घरी अत्यंत गरबी आली तुम्ही सर्वप्रथम कोणी गेली गोविंदे लिखाय रली निर्वाग्रस राम. अर्धशिट्टी लिहून जावी काही मजुरी मिळवावी खर्चापोटी गृह द्यावी उरली रघुगरी राम. अंध पंगू भिकारी यांची येत करून आभारी ते अंगागी सायकली द्रव्यदारात राम. ऐसा गेला काही काळ फावल्या वेळी जप नाव माळ दातो सर्व काळ वाचने म्हणतोय राम. अभ्यासी गोडी लागली अंधी उदासीन झाले गुरु भेटीची अर्थ लागली उद्यमी झाले दृष्ट राम. सिद्ध साधू बैरागी आले भेटते मी भ्रष्ट गती ध्यान लागली अध्यात्म विषयी राम. जेणे दातो विबरला तेने बिगडा प्रश्न केला प्रत्युत्तरे भांबरा दिली जातोच राम. आणि केलं उठणे पाहती भक्ती उपासनाने ती काही जनता नागी बोलवलीच राम. जन गुरुवाया करणे देहाची वितंबा करणे यापेक्षा उतरी काठे बनणे फारवेच राम. ऐसे बोध उपासती अंतरिक रूपिणीची आरती कोणी पेटला ज्ञान ज्योती दाखवो जगे राम. गुरु प्राप्ती लागून नित्य प्रार्थी हनुमान सेवा करती अधिगण शत्रु पेटवा माझी राम. जैसे जैसे दिवस गेले तिथे अंतर मिळाले वैराग शरीर खवरे धंदा सोडत राम. एकदा माय गावी जाता सिद्ध वस्तू वाटल्यास वस्ता भिक्षारे उदरपता करू लागले राम. माय अत्यंत शोक करी पुत्र आठवली मधुगरी प्रारब्ध विखारे देवा केली कैसी दुवास राम. गोविंदे लोका सांडले एकांत वस्ती आरंभली चित्ताची मनीत टाकले राम. चित्त टाकून तयार केले बरले शुभ देशूत झाले कविचे राम. एकदा अद्भुत होता महाराज देखील होता दृष्टा दिसता एकत्र आपण राम. देहाची स्मृती उडाली तिचा आनंदी अमृत विटले गुरु मारे गुरुगिरी राम. एक प्रहर सावध होती कौनसे गुरुमूर्ती दंडोक गेले ती आनंदी राम. कोणी सांगा समाचार कोणे गेले गुरुवर नैनी अश्रूवर पुसू लागले राम. कपनी प्रभुखाची मस्तिष्क राम. कंठी वैजयंती माळा केशरी कृष्ण पुढा भोवती भक्तांचा माळा राम राम गरती राम. कोणी सांगलेले सगळी दिवाण काढा पुढे कोणी चालवर असते पेशी जाऊन राम. धावत गेले तुझे देखील गुरुने देह लोटला जरणी कोण आणि ते शुभस राम. उठवून देते आले म्हणून आनंद सागर ऐसे म्हणून कोटी धरती दुर्वाळ म्हणून बाबा निघतीस राम. पासून नामानंद सागर वंतो लागली नरेंद्र गोविंद गुरु ऐसे गुरु राम. प्रश्नोत्तरे दिवस राहतो होते तिथे आनंदातो त्यांची माय होती जागृत वेळावेळी पाहिजे राम. येऊन इंदा लागली पुत्राच्या जन्माची माती गेली बरकटा हाती पुरी दिले राम. सद्गुरु म्हणती अहो माय तुमचे भाग्य पावले उदय जन्म भन्नादी चुकिल गाय 42 राम. ऐसा पुत्र झाला आणि म्हणता वेळा झाला तुम्ही माझे अनुरोध झाला तुमचे पूर्वील म्हणत राम सेवा करिता सर्व पृथ्वी म्हणत तुम्ही असावे निश्चित भाग्य लागा रुद्रा. बोध करता ब्रह्म केला उभदा अनुग्रह दिला नेम घालून दिला बोधून गळला. आनंद सागर करते सेवा सेविता स्वानंदाचा मेवा तो प्रकाश श्रवण करावा भगविनोसला. गुरु सेवे वनिसार अनुमानती तुझे थोर गुरु आज्ञे विरे कर्म विचार अनुभवी धरती नासला. स्नान करता अर्धवस्त्र भिजले आणि समर्थे बोलाविले त्वरित त्याची निघाले ऐसी भक्तीला. भोजनी हाती धरला घास हा कैती त्यास मायस
तैसाची ठेवणी तयास जावत जाती श्राम सद्गुरु अंतर पाहते जपानाष्टाना बसती एक दोन दिना आनंदाती अनुदक विश्राम तरी मारती खेद वाटे हा समदानंद आज्ञा झाली हा विश्राम असो सेवेचा ऐसा प्रकार नित्य करुती शरीर जाडले दुःखंचक कृपा श्रीराम उन्मणी अवस्था तई आली विषाच वृत्ती आली श्री गुरुनी शांती श्रीराम ज्ञानभूमी शिष्यमता गुरु वाचून नसेल आता पाठी पोटी संरक्षका एक राजी गुरुनाश्राम तैसेची अष्टमा सिद्धी साधका आघालती उपाधी शुद्ध भावे ध्यान दी गुरुनाथ कारतीस राम उभयता निरोप दिती नर्मदा देवी पाडवाई प्रती जाऊन राहावेची प्रगती जपदास राम 10 समाज ते काढून तैसाची जपणे मोनी नित्य असावे वासनी 80,000 दिन संख्या श्रीराम विरय दुःख्याले तरी उपाय निघाले पडवायचे राणी काढे राम रामी भिक्षा मागुनी निर्वाह करती आनंदाने जपदास बोधवणी राम दासबोध विविध असता पक्षी बसले होता दाणे ठाकल्याने खाता कर राम एक माळे नामे हनुमान श्रवणायसे वैष्णव राम नाम अनुदन सेवकी राम ते आशी आदरे झाले ज्ञान राम रूपाय बोन सर्पासी करी वंदन राम राम म्हणून राम आईचा काळ झालेला आनंद ठेवला दिवसा आला नग्या तिकडे राम पुत्राची दशा पाहता मायची दिसता रामजी आनंद सागर राम देही करती नमस्कार माय धरी त्यांचा किर तू विश्व सदाचार मी अज्ञानी बनवले राम उभयतांमध्ये वाद पडला सद्गुरूंनी तो बैठवला उभयतांनी एकमेकाला नमंत्री गोमेश्राम उपासना बहुवाढली सिद्धशाही लागली देवीकडे गुरुमाविषयी पेढी निघाली राम गुरु येते म्हणून श्यामाळ्या झाले ज्ञान उभयता सामले जाऊन पंडित राम संतुष्ट झाले गुरु रट ठेविला मस्तकी भरत गुरु दौटले ज्ञान विकारावरची पद्धत देत राम त्यामुखी हनुमंतासी देविले अनुग्रहासी हा भक्त योगी ज्ञानराशी बहुतांशी झालेलो राम उभयतांशी अधिकार दिला मंत्रानुग्रह करावेला पाठवले श्री उपासना राम सेवा करत राम रामपुरी अध्यक्षते हनुमान स्थापिती उपासना नामवरती बोलवे राम आंध सागरांती मानदार मुद्दावरती देवनी पारण नरे अंबड प्रांती उभय राम 13 कोटी जप केला अंबडजा हमाल स्थापना वाढविती उपासना राम एकदा गोपळा करायचे श्रीकृष्णाले गोविषी दर्शन देऊनी बसताची पुन्हा तुझे झाले राम श्री गुरुंची विवाहासी गुरु आता तुळसी आनंद सागरवती मसी नलगे प्रपंच राम मातेशी पुस्ती विचार तीन देरुकार गोसावी केला आमचा पोर दूषण घेतले राम विनोदी मागे स्वर देता माय भूमी श्री गुणाता ज्ञान एक होता दोन कृपेवारी राम असो आग्रह लग्न केली सावधाशी वंदन घेतले पुत्र कन्याने शुभले सचिशग्रस्ताश्मी नाम शिष्य शाखा आवडली नामोडी उभारली गौतांची यातना सोडली अनुग्रहा देऊन राम कसा होतोल्या वाचून अग्रदित जाणं म्हणते विघ्नेची कारण ममाण घेतल्यास राम आनंदपुरी बसले स्थान नित्य पूजा अर्चना भजन आल्या अतिदान दान ज्ञानदर तिथे काम असो सद्गुरु प्रसादो सेविता झाला आनंद पुढची कथा वरचा विशद ब्रह्मानंद सिद्धांची श्रीराम जी श्री सद्गुरु राम मध्ये अष्टमाध्याय प्रथम समासा श्री सद्गुरु चरणा आरंभ वस्तु श्रीराम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना जिथे शिशुवर ब्रह्मानंद दुर्ग झाले गुरुपद देऊनी भक्ती राम कर्नाटकी विजापूर प्रांत पदवी झाल्याचं कालग्रामाचं विप्रकुट मनांद स्वधर्माची रक्षा असते राम भारतवाज पुत्री क्रम गाडकुळे असे उपनाम बालनपट राम रेणुका उपास देवता विचार होतो त्यामाची अनंतपट्ट विचार झाले श्री ब्रह्मानंद राम बालकनी कुटुंबाने बोले जमणी बिल्डिंग वृत्तपत्र झाल्यावरी शास्त्रजी गोवाते राम उलगून द्यायचे विद्वान शास्त्री नामे ब्रह्मण त्या बोध पटली राम काव्य तर्क वेदांत विजमटनी गोतोशी गुण झाले पंडित जगन्मान्य राम
निरोपाला ग्रासी माय बाप झाले हरशी गुरुमंती विवाहाचे शिष्यकन्या श्राम तवानंते देव जावेला कुष्ठ लोक त्याने ते विवाह करत सारखी अटवी श्राम माता पियांची दे देव भोग कडे कडे वर्षभर पाहिजे कडे शिवा कुठे ग्राम या निमित्त आज्ञा करी स्वार्थ निघाली सोपसं कृपावी व्यंकटेश्वर श्राम बोली डोंगर उंचकडे माती व्यंकटवाडीकडे काने मे उडे पडले वृक्ष श्रीराम संगीत वाणी कुंड वाडी गडतानी प्रचंड स्वापदे नांदित भयानक श्रीराम कर्नाटकी व्यंकटेश्वर दबत मान्य विशेष तैसे तेथे गोस मंदिर उठले श्रीराम स्वयंभू व्यंकटाष्टकृती नसे काही अव्याकृती तेथे जाऊन आपले वृक्ष मनोवाणी श्रीराम भक्ती एकाग्रता एकांतताले मुक्ती साधने स्थिर झाले सेवा निष्ठेन झाली व्यंकटेश्वर राम उषकाली स्नान करून अनुष्ठान करती मग वाद्यानी स्वरूपी भिक्षाने कडकून विश्राम व्यंकटेशा नैवेद्य जाऊन एक करती भोजन पुरवठी स्त्री आराधना अमृता दर्शराम दिवसाही कोणी संचारण करती तेथे गेली नित्य वस्ती वैराग्य उपदले विनिवित श्री व्यंकटेशा भोवारक परेशा पूर्वावी एवढी अशा देवसारणी केला बाबासा बौद्ध शास्त्री पठंतरी पुरी समाधान करणारी समाधान ती मानवी व्यंकटेश्वरा पूर्ण भक्ती विडोई नवमास सेवा केली जगन्माय संतोषी स्वप्ने सांगितला आता पुढे गावे तरी उत्तरेश जावे सद्गुरूचे नीन बापे खाना कोणा सांगितले असला आणि जन्मांची सुकृते श्री कामना वृत्ती व्यालसे श्रीराम स्वारी तिथून निघाली उत्तर विदिताली वाराणसी असती केली काही काळ असला कृष्णानंद स्वामी कुशी पुन्हा गेले पटनासी गीता उपनिषद भाष्य शारीरिक भाष्य तंत्रा विद्वत्ता प्राप्त तरी नवे समाधान आणि त्यातीच कुठे मिळवायचा काशी प्रयाग नारायण अयोध्या मथुरा वृंदावन सगळ्या तीर्थे फिरून गुरुमाशुराम कीर्ताने इंद्रासी तीर्थे गेले गुरुजी दृष्टांत रेक्षी अशी त्याची विश्राम तेजी रूप तेजी ध्यान परिदेशे ज्ञानचिन्ह पुराण सगळे कीर्ती जाण अज्ञानासारखे श्रीराम नाही गीता भाष्य उपनिषद पूर्व पक्ष उत्तर पक्षावाद परमार्थाला समोर भविष्यात राम प्राकृत भाषा वंची नाही संस्कृती मग येते तारपती विश्राम वाराणसी देखील साधू तेथे होत वाद विवाद वेदांतच्या अनुवाद प्रोक्षणी राम येथे काहीच नाही सा विकल्पाला तरी वेदरागला सुचेता तसे अंधो विश्राम लीला रावती पुराव दिने शब्द वैभव कुंतली वृत्ती अनुभव सुखासी नाही देखील विश्राम चित्त दर्शनासी येते रत्नू पडेशी वागती पालका जवळ करती हास्यवस्था जयच्या काळ बोलली गेला दर्शनात अभ्यास लागला तरी बिलकुल झाला अध्यात्मिक शरण दावे वाण जायचे असे चित्ते पडले गावे वाद पाच मुसाफिर विश्राम ओळे भावी दर्शना येते चरणी लोटांगण करती सद्गुरु समाधान गती त्याचे त्या विश्राम देहव्याधी जुन गर्दी भूतपक्षा के जन येती राम नाम प्रस्तावनी सेकंडरी राम कराव्याची जाणून करून इंग्लिश करून ती कर भाषा विस्वार देते राम संगती सुखा लोक झाले नांदा विकल्प मावळे अनुतापे म्हणून मिळाले वडील निघाले राम पाहून चिंतित झाली गुरुमाया पाणवली ब्रह्मानंद गेली नित्यानंद राम नाम टेकले ब्रह्मानंद तीर्थलान गुरुसाद सकरासी सानंद अंधशास्त्री शरणोरेश्राम अंगावरून हात फिरती देहव्याधी होती ब्रह्मानंद दैविती ते हाती सुखाचा वेश्राम प्रारब्ध भोगून जरावे कर्म नावाला सुचावे शरीर परमार्थ भावे बंधे विश्राम सद्गुरु पुढे आज्ञापती जावे धर्मकार्य राकृती ओंकारेश्वर मापदी स्थान विश्राम वीर मनुष्य अरण्यात शिवालय होतो तेथे जाऊन तिथं नामस्मरण करावे विश्राम ऐसी आज्ञा होतावे शीघ्र पावले त्या ठाई तिथे मनुष्य वस्ती नाही की सापडले विश्राम साधुनिया एकांत वसो जप केला 6 मास प्रकट झाले गुरुपुत्र विरोध नाम कोटी तरुणी प्रवाळाले अनुष्ठान समाप्त करले उत्तराने गोंधळीच्या विमानाचा 2 तोलेची अवधी दर्शन घेतली आधी आचळे सेवा करती
काय विश्वराव म्हणजे आज्ञा करी गुलासराम सर्व अधिकार तिथे तुम्हासी आता जावे कर्नाटकाती वाढवावी समर्थ मंदाजी राम मंदिरचा पवित्राम वृक्ष न वाढे वृक्षाखाली आयचे वदती ते काळी जाऊन आंबोगिरी शिवा राम गुरुनी वगैरे केले कपोत शिवाजी एक तप अनुष्ठान केले तेरा कोणी राम वेदनी झाले दिसून मनी चिंतिती समर्थ वाणी मंदिर बांधावे म्हणून आज्ञावत झाली असे राम ऐसी चिंता लागली तर समर्थ स्वारी आली चरणी लोटांगण झाली ब्रह्मांड शिष्य राम महाराज वदती काय चिंता राम रूपे सर्व सत्ता राम भक्ता काय करता सती शंकराची राम पूजे चित्त शांत होती मग आले मनोदगती इकडे वरती घेऊन तुझी शोजून विश्राम मंदिर कैसे बांधावे कैसे द्रव्य विभावे गुरुवार साजरावी येथे राम गावोगावी जाऊन बसवणं मंदिर बांधले शोभायमान वेदनी चित्राची राम राम स्थापना कराव्यासी आणले श्री समर्थांची तृप्त गेले बोसी अन्नदाने कृपस राम काही दिवसा उपरांती उठली व्यवस्था झाली उडाली मुळे बंदी बोलली राम कुठेही कुठून राहावे कोणाचं बिन बोलावे अत्यानंदी राहावे नमस्कार नाही राम ऐसी उन्मणी अवस्था वेळ वाटे सर्वता तरी जोडले आनंद सुखदा जीवा समाधान राम असो ऐसे ब्रह्मानंद श्री गुरुपद मुनी म्हणजे आनंद भोगती निसुरास राम पुन्हा लोक कार्य करती लोकासत्य वावती बीज वाचा उन्नती बने राम तिथून पडे रंदासी ग्रविले राम जपासी तेरा कोणी पुरुषासी विज्ञान राम सांगती जगली चिंता परिचयाची नसे बोलता अधिकारी वतीचे बघता उत्तर देंद्रावस्ती राम ब्रह्मानंद वतीची धीरधरा राम कृपे सुटली धरा तो अकस्मात मेघरायून राम जलस्थाने भरून गेली भक्त मंडळी आनंदली देवदासांचा वाली पुणे निस्ता सावध श्रीराम जावणी स्वय गोंदवलीची हिंदीची गुरुंची आदिया जपसागरची आनंद राम जैसा देव भक्त प्राणदर्शी वृक्षादान नरगुंदा लागले दान जगदुद्धारक महाराज राम ओम हवन अन्नदान पुराण भजन निरूपण बुद्धी भोजने भगवान संतुष्ट केले ब्रह्मादेश राम असो ऐसे ब्रह्मानंद स्वयं भवले रूपदो बहुतांश प्रसाद दर्शन मार्गाने राम पुढे राहिले श्री गोपाळ कृष्ण मंदिराशी तेले जीर्णोद्धराशी अन्नदान राम 13 कोटी जपसांगता ओम हवनादी पुत्रका आनोनी सद्गुणाराज गोस्विता आ जन्म ब्रह्मचर्य राहिले वेंकटापूर ठाणे केले देवंती बांधणी कडे कवी आणि तुलसराम श्रीराम आणि हनुमान ऐसे महाराज आणि ब्रह्मानंद झालं गुरुभक्त वाणिज्यान लागून सद्गुरु सारखे राम इति श्री सद्गुरुरामृते अष्टमा अध्याय द्वितीय समासा श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज सागर ब्रह्मानंद यांनी झालेले ब्रह्मचैतन्य पद 840 ग्रंथराम कृतकोटी नंदामदार धनवाणी पुत्र लिंगन थोडा रामे सर्व सरस्वती प्रसायतना पाश्चात्य विद्या संपादनीय गुरुजी संस्कृती अग्रता मिळवली विद्या भूषण मुद्दायांनी सुदेशराम आणि काही बहुमान दर्शी मिळवणं व्यक्ती विद्यादान विद्यार्थ्यांना सार्वजनिक हितासाठी विद्यार्थ्या नाटक पाठाने विश्राम पाठकाने अनुभवी झाली वर्गी अनुभव सुखाची जोडी विद्याश्राम भक्ती उपासना आणि ज्ञान पावन झाले समाधान नम्र होऊन तक्षण अर्पण साध्य केला असता तदुपरी ब्रह्मांडाने विद्या वैराग्य भावनी गाते श्रीसमर्थनी अनुप्रसाद केला असता सद्गुरुवती त्यांना गुण ग्रामीण भागवत युत्पत्ती पाता संतोष महाभागवत मंत्रिका महाभागवतांची वैराग्य पाता वाटे धन्य भागवत थोडी सुरंग सोने बोधिंद्रा सद्गुरु सेवा करती बहुत राम नाम सदा जपतो निरूपणे सत्य शास्त्र सकल जनांगी राम लोक सेवेची हौस पाडी धर्म सुधारणा भावी बरी होनी हिंदुने नगरो नगरी सावळ राम कोटी शुभमंत्र दैते स्थापले रघुवीर अनुग्रहाचा अधिकार सद्गुरु निघाला शिष्य शाखा असे कोणी समाजाची भोगली पाश्चात्य पुरात जाळूनी
स्वधर्मी सदारथ व्हावे देशोन्नती तथा बोध करती मनोभावे काही विश्राम असो श्री महाभागवत पुढे झाले विख्यात आणि विश्राम कराड शेती शांताश्रम यज्ञासी कर्म कर्म त्यांचे श्री गुरु अतिशय काही काल वारासी होते श्री गुरुचे सप्तमी गुरुबंधू वेदांचे मानसिक विकसराम समर्थ शिष्य विश्वास आम्ही होता भाग्यवंत त्याशी धर्म अध्यापित कराड शेतीचा अभ्यासराम शांता आश्रमीय देवाशी जावे दुआवे घेतली सेवा करते आनंदी म्हणती प्रसाद घ्यावा साधनी देवा अमुक रुपये पडलो साधा पावल राम वैदिक विद्वान श्री गुरुची गेले शरण अनुग्रह म्हणून देव सेवा करते राम नाव गुरुश्रद्धे गेली वेद विद्या गुरुची अर्पिले इतकाचे समाधान झाले साधुपणे राम सर्वरूप संतोषले विश्वनाथ नाव ठेविले सर्वाधिकार ते आदित्य मांडे म्हणता बंधुरा मटकेला आडी पाडतो आपले राम मंदिरासो शिष्य शाखा भोस राम नाम निर्दिरा गुरुदक्षिणा विद्ये प्रत जीवन तरी वर्षा वेगळं वर्तो देवीचे राम विविध पुराई उंचकृती नगळे भगवती या स्तवश्री सद्गुरुती अर्पण करुती सुटली राम कृष्णा नामे कुच्ची गुरु यांचे शिष्य होते चंद्र श्रद्धा नाम जप करण्याची कृष्णा बोली श्री सिद्धस्थाना करती दामोदर पुरुषांनी घडता प्रतिदान सद्गुरु महाराज राम अतिकठिन सेवा करते नित्य कामी अंगीकारती गुरुजनी अतिप्रती प्रपंच असता घातले राम पडेल ते काम करावे तैसे मिळेल तैसे खावे सदा संतोषी असावे नाम घ्यावे कृष्णा दोन तपेसन परदेशी राहिले गुरुदेवेशी सद्गुरु मोहन जोशी दीक्षा दिली त्यांना अनुग्रहाचा अधिकार देते झाले गुरुवर आणि जीवन सेवा देते काही काळ करतो ते दुआ करतो पुढे ग्रामात राज्यमंत्री टाकलेला गुरुवडीशी म्हणला ईश समुदाय वाढविला दीन जनांशी जावला पुजुनिया सुपुत्रसरा भजन अत्यंत प्रेमळ उच्च स्वराटी रसाळ तुळशीचा वाटे मायाजळ सोडून लागावेचा असो ऐसे दामुद्वा सन्मार्गी लागते जीवा गुरु प्रसाद मानवा किती मनुष्या विष्णुद्वा भोज करो नामे देशस्त्र जुरो श्री गुरुंचे किंदर झाले कसे होता सहज गेले दर्शनासी देखील श्री गुरुचरणासी समाधान झाले मानसी पाहून देवी उपासना भूत भविष्य वर्तमान जाणून आपण समान प्रपंच परमार्थ भावना समाधानी करून अनुग्रह घ्यावा ऐसे चित्ती विदोष गुरुते तेव्हा गती विनंती दिनावी राम समर्थ वदती त्यांची विसर्गा मागील गुरुची तैसे जिगराला माझे तरी कसे राम गुरु म्हणजे नव्हे मेवा लागे देहर बाबा तरी त्या देहता होईल राम एक गुरु असता पाहिजे करणे शक्य नाही शोभ करता पाहिजे खाव कुठे राम श्री गुरुने बोध केला तेव्हा माझ्या खबर झाला शिवंत असे रिद्धा पूर्विका पुणे सांग आणि सांगितली गुण सोयी विस्पन्न वेता राम तयासी सद्गुरु मनापै चित्त देते अरवावे जिने सार्थक करून घ्यावे सद्गुरु सेवा करून राम सर्व वृत्तांतने मला श्रीगुरुने अनुग्रह केला गुरुची मंत्र उपदेशला शिवोपासनाला विसरा शिवानी रघुपती वेदनामाने कल्पांती असली असता एकांती शिवमंत्र जपावर राम हे 20 करावा श्रीराम तो शिवाचा राम भक्त काज कृपा अखंड वदनी असावा राम असो अनुग्रह देऊन बहुत गेले साधन आणि करती तीर्थाटन तो धाम करतो आदर्श जुटलेली गेली बहुत वेळा यात्रा भरली पुन्हा तीर्थाची मौली सद्गुरुनी झाले राम स्थिती पाहून आज्ञा तिसरा अधिकार तुम्हापती वार्ता श्रीराम भक्ती नौकाई बोलती राम गुरु आज्ञा घेऊन आवडे प्राणी लिहिलं केला ब्रह्मजन्य शिकवण राम महाराजराव बिट्टे म्हणून गरजता मी साधर्म्याने दीक्षा अनुग्रहावरती अधिकारी राम अंतर्ज्ञान ईश्वरते अंगी महत्ता मृत नाही शेष शाखा अशी पैकी संध्या थोडीशी राम दमन शास्त्री वरुण यावेळी झाला प्रसाद दीक्षा दोन सच्चिदानंद नामावजा राम
या अंतामड उघडीची बाळवावे राम भक्तीची शिष्य शाखा अल्पची किती गृहत्नेत राम या वंगली शिरुक्ष कराडे की थाळे संत गुरुज्ञा म्हणून मतो उपासना विश्राम यांची तपासना सोय करी सद्गुरुना तेथे श्री जाणूना कामती यात्रेचा पण बेली गिर कृष्ण झाले शास्त्री किंकर साधनी शिर शुद्ध भाव पाणी आस्तिराम गुरु शिष्य समाहार लागलो त्यांचा लगे पार अल्प प्रकट पते गुरु श्रुती अष्टनाथ राम ऐसे संतजन ज्यांच्या अंतरे सीताराम हे अशी गुरुनामळ पुढील कथा विस्तार होती राम इति श्री सद्गुरुरामृते अष्टमादन श्री समासा श्री सद्गुरुचरणार श्री राम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजाय नमः नमो अयोध्यावासिया वशिष्ठा रघुराया पित्राज्ञा बालका वेदवंद्या कौशल्या मुसिता गोप्रिया श्रीरामा योगजन रामा वनवास यानिवृत्त कामा सीता वनवंत राम श्री गुरु आपले गुना पर पठिता भागरे सोड सौर अवधान दावे सुत्रपुल गती राम शंकर शास्त्री मासुलेकर काव्य उत्पन्न भाविक करो श्री गुरुचे झाले किंकर गोयांनी सद्गुरुरा शिक्षा अनुग्रह कराव्या सद्गुरु अधिकार दे दया मातृने गावी रामराया पाशी पडताय राम शिष्य शाखा असे दोन्ही कवित्वाची बहुबळी पुराणचे विद्यावळी गुरुचे गुरुधर्ती राम काकवा अटकेती रामदासी लागले श्री गुरुदासी साडेतीन गुरुचे वाचले असे असलेले श्रीराम ही दोन्ही प्रपंच परमार्थ होय पक्षा चालवणी करती रक्षा तदुतांचे राम जन्मभूमीचा उच्चार केला मानवी मंदिर अनुग्रह अधिकार असे गुरुचा असे राम शिष्य शाखा असे दोन्ही अध्यात्मनाची गुरी अन्नदाची बळी तळवी राम सद्गुरूंची अतिभक्ती वर्तीवर साहित्य पटुकी असे नसते असे राम राम आणि शिष्य हरिदास हरिभाऊ वदती द्यास प्रपंच उदास गुरुबादी राम जेव्हा सद्गुरु भेटी झाली तेव्हा पराधीनता सोडलेली सदा ह्याची गुरुवारी अन्न भेटलेली राम सांगली क्षेत्र वस्ती स्थानावर तिथे कीर्तन केवळ म्हणून असे तारासर बंधन धार्मिक उपासना राम कार्यकारण कुटुंब गृह सद्गुरु करे जीवतीत नारायण उपाय राम नाम मूर्ती राम उत्तर करत्र बहुमोगी वाहिनी संप्रतिनी सगळे गुरुसेवा कोणी अधिकार करतात राम यांची भगिनी बहिणाबाई गुरुजनी ठेवता नाही सेवा करता आळस नाही तिचं माय बाप महाराज असला असो कुटुंबी सहलोक हरिदास नामाचे कर्तव्य करुणी भक्ती सुख तृणगुरुसेविते राम राम पटात म्हणजे पालन पट जोशी गुरुचे दैवाची बसणी होती आणि श्री राम गांजा आव्हानी चलस सेवती रात्रंनी बस विनोदी श्री समर्थाचं गोष्टी आमची पुरा जरी दुर्वाला आमचे व्यसन तरी गुरु नामस्मरण आज्ञा अनुग्रह सद्गुरु वर्तती उत्तम अगत्य चालू ऐसे आवडता महापरमस्पती राम नित्यनेम जपने मंदिरा ऐसा काळ काही गेला कृपेने विश्व राम साधक स्थिती प्राप्त झाली चिताची सुधारी सद्गुरू दीक्षा दिली पावन केले बालराम शास्त्री बुवा सातार कर वेदांते चंद्र महाराजांचे भक्त होऊन गेले राम ब्रह्मचारीची मनगाव कर वैराग्याचे साधक करो दीक्षा अनुग्रहाचा अधिकार श्रीकृपणे झाला राम हनुमान गणित रावण तुलसीकृत रामायण नित्य गर्दी परायण योगापाशी ज्ञानेश्वर राम बलवंतराव खाणेकर सात्विक भाविक साधक करो श्रीचे झाले की ग्रंथमंथनाविश्राम बापू साहेब न्यायाधीश साठे राम दयास श्री गुरुचे प्रसाद अधिकारी राम भाऊसाहेब केतकर नेमणुकीचे कामगार यांनी टाकला भारत काही प्रपंचाचा राम शालिग्राम पंतोजी विधान गिरले शास्त्रीकर म्हणतान काशी गुरु विविध संपन्न गुरुजनी दौडी राम आप्पासाहेब भडगावकर आप्पासाहेब काकवाडकर भैयासाहेब हल्लेकर संपत्तीचा राम भैयासाहेब बिंदुरवासी अखंड जपते राम नावासी गाडगुडी विप्रावगत निवासी सदाशिव गुरुराम सांगली खेळदेचे पडवेच परमंत्रा मदती द्यायचं ब्रह्मांड देती अधिकारासह आपले सोबता तो खाणे झाले म्हणतो दया सीताराम बोलतो घरी बांधोनी मंदिरापर्यंत राम सेविची राम कडके काकासाहेब सद्गुरु भाऊ प्रेम
भारती वारंवार उर्दूबाई नामे भक्त परम भाविक साधत विनोद आंबेडकर सद्गुरु विश्राम 4 वर्षाचे असतात मुंजावस्ता किती वानवता विश्राम मुलाचे ब्रह्मज्ञानाचे वेळी गुरुमाली अशी आशा उदरली महाराज तुलसराम भक्त कार्यक्रम तुरुम सत्रुमाय विश्राम सत्कारी होता गुरुम भक्ता श्रीराम प्रथमंदन होऊन गेले विपुल भवनात जमले झाले तपोराशी आनंद झाला सगळ्यांशी चमत्कृती गुरुश्राम एकता मंत्री असे झाले ना भागवत तिरुपत झाले तोते जंतर झाले गुरुवाक्य वर्तात तवा अंबाजीचा सुकृत तुर्यानंदात सद्गुरु होते त्या अवगत काय क्षेत्राचा परी मुलहुड वारी उगाणार आहे क्षणवरी भगतश्रीनी मस्तकावरी हस्त ठेवला असता मुलाची लागली समाधी स्वस्वरूपी शांत आनंदी एकदिवसरामधी मायमुली गुरुश्रीराम पोरत बालका लागली असेल भूक वैसुनी दुखे निक्षेप कृपा करणे पुत्र सद्गुरुवदती हास्यवदन गिरजंगे मन रक्षांतरता भगवान समाधीचे येसो श्रीराम असो प्रलंबी मस्तकावरी हस्त ठेवताची सद्गुरी बाळ येऊन देवावरी गुरु जन्मंगत राम ऐसे भक्त होऊन झाले बहुता साक्षात्कार घडले सगळ्यांनी साधनले राम हार्दे करीन दुबाई काशीबाई सुदाई पटाई मावशी भक्तबाई कविने सरराम हिरवी करणार सोबत तात्पोत वाटी ती भक्ती युक्त नागे गुणी श्रवण करतो लोक राम देवावने विकल्प तेव्हा येणार झाला त्याला गुरुवार ब्रह्मानंदराम मुक्ताबाई शिष्यावरी गुरुसेवेला की सकली इंद्रिय गुरुप्रिय रावणी राम पातादवर ओळखीचे गुरुसेवेला ते पाकठे बाजी वाजे प्रत्यक्ष राम नाम याची नामने देशी गुरुची मुक्ताबाई सेवी वाक्य नाही बदती गीत हरनामस्त्राम मुखी नाम हाती काम हा ठीक नित्य नेम सत्पुरुषनी पावली विश्राम अम्मा नामे मद्रास राहिली गुरुसेवेची 1200 वर्षे वरदाशी राहिले गुरुवरती राम ग्राहशक्ती जाणूनी दुर्लभ वासना जीवनी आदरे सेवा करून नाम गती पत्रे इस्लाम वस्त्रे कुशे कुशलता उपोळी भगवंता गाठी जोडली असतात विधाता विश्राम गोविंदराव आर्थिक गुरुसेवे जगती शिरो नोन साचा गुरु अर्थिने जगे इस्लाम असो ऐसा बुजुर्ग शाखा पसरले अनेक जाणते रायगो जा समर्थित नाथा विद्येकांच्या गुरुजी कारणा काय गती क्षणक्षणा भक्तियुक्त उपासनाला उन्नती आनंद होता कित्येकी ध्यानी जाती व्याधी ग्रस्त मुक्त होती ध्यान जनिकर विज्ञाती मशा मुले राम सकला सी लाविनी साधन मुख्य एक नामस्मरण क्वचित औषधी एकसन करुणे निरुक्त श्रीराम अंधाऱ्याची महती पार लावी तज्ञ विचारा जवळी कीर्तन निशाचर विचार होईल श्रीराम काय चिठ्ठी राजे कोरली विधी मुक्त नाम वनस्पती व्रत श्रीराम देहाधिक विचा वासना जिंदो सकला राम नाम गती गुरु पितराम सिद्ध साधक मुक्तु गुरु के अंतर भिक्षु ज्ञानदास मूर्ती दासो स्वरूपता सगळ्यांची माझा नमस्कार वारंवार करो एकी गुरुचे नांदत करो ध्यानांतरे गुरुराम इति श्री गुरुलाशवाणी 16 गुरुते रामदासी अंतरा कृपा करे राम श्री गुरुराम पते अष्टमाध्याय मासा श्री सद्गुरुनाथ प्रस्तुत श्री राम समर्थ आनंद कोटि ब्रह्मांड नायक राधाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत पोथी वाचन परमपूज्य श्री दत्ता काका। ही व्हिडिओ सिरीज आपल्यापर्यंत आणण्यास अत्यंत आनंद होत आहे। परमपूज्य दत्ता काका सुरुवातीपासून श्री सद्गुरु लीलामृत पोथीचे वाचन करायचे। ही पोथी एका उच्च कोटीच्या साधकाने लिहिलेली आहे आणि अध्यात्म शिकण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच साधनेला पोथीची जोड असावी असे परमपूज्य काकांचे सांगणे असे। परमपूज्य काका अध्यात्म समजावण्यासाठी पोथीच्या ओवींचे उदाहरण द्यायचे। उदाहरणार्थ
त्रास न होय इतरांसी, इतरांपासून जयासी. सुखासने गप्पा मारिता, बहुत दाविती विदेहता. प्रसंगी टिकेल ऐसा विरळा. बुडतिया नरासी, दोरी देती धरावयासी. न धरी अविवेकी आळशी, तरी दोष कोणाचा. प्रपंची सुख इच्छिणे, म्हणजे इंगळावरी झोप घेणे. नरदेही दक्षता गहन, तया माझी सन्मार्ग गहन. सन्मार्गी अध्यात्म गहन, त्याही वरी गुरुकृपा. लक्ष्मीचा दुअंगी टोला, नीतीने पाहिजे सोशिला. येता मध्ये धुंद केला, जाता तृष्णा मोहपाडी. शेवटी एक विनवणी, लय लागो नामस्मरणी. श्री जगदीश नमोनी, घेऊ गुरुचरणी विसावा. परमपूज्य काका पोथीचे नुसते पारायण करायला सांगत नसत, तर ते उदाहरण देऊन सांगत की अहमदाबादचे एक उच्च कोटीचे साधक पोथी वाचताना पेन्सिल आणि रबर घेऊन बसत. पोथीतील ही ओवी समजली म्हणून टिकमार्क लावत, ही समजायची बाकी म्हणून अंडरलाईन करत आणि ओवीतील हे वाक्य अजिबात समजले नाही म्हणून क्वेश्चन मार्क लावत. पुढच्या पारायणात पुष्कळ वेळा ते क्वेश्चन मार्कला रबरने खोडून टिकमार्क लावून आधी जे समजलेले वाटत होते त्याच्यावर क्वेश्चन मार्क लावत. यातून श्री दत्ता काकांना बहुतेक असे सुचवायचे होते की प्रत्येक पारायणागणित साधकाने बदलायला हवे. त्याप्रमाणे पोथीचा अर्थसुद्धा वेगळा समजून येईल. अशा पद्धतीने जीवन आणि अध्यात्म समजून घेऊन अभ्यासू दृष्टीने पोथीचे पारायण करावे असे श्री दत्ता काकांना अभिप्रेत होते. अजून अशा कितीतरी ओव्या सगळ्यांना अध्यात्म समजावण्यासाठी श्री दत्ता काका वापरत असत. पूज्य काकांना पोथी एवढी प्रिय होती की ते स्वतः नेहमी 7 दिवसांमध्ये पोथीचे पारायण करत. रोज पोथी वाचित ते वेगळे, एका दिवसात सुद्धा ते पोथी वाचित. असेच 1993 मध्ये इंदोरला श्री जयंत नाईक यांच्याकडे झालेल्या द्विदिवसीय उत्सवात परमपूज्य काकांनी एका दिवसात हे 13 अध्याय मोठ्या आवाजात वाचले होते. आपल्या सर्वांच्या आनंदासाठी हे रेकॉर्डिंग श्री नितीन धारवाडकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. त्यांचे अभिनंदन व इतर टीम ज्यांनी हे रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत आणण्यास मदत केली त्या सर्वांचे आभार.